नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलांमध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याची देखील शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांच्या साहाय्याने सावलीची व्यवस्था करावी. आंबा पिकामध्ये फळधारणा झाल्यास प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतरानं द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. भुईमूग पिकाच्या गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. आता मोहरी पिकाविषयी. मोहरी पिकाच्या सुमारे 90% शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेलं पीक 2 ते 3 दिवस उन्हात वाळवावं आणि त्यानंतर काठीने झोडणी करावी आणि उफवणी करून काडी कचरा आणि दाणे वेगळे करावेत. मंडळी, मधुमक्याची जी कणसं आहेत ती दुधाळ अवस्थेत असताना काढणी करावी. फक्त तयार कणसं काढून घ्यावीत. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा काढणी करावी. त्यानंतर उरलेलं मधुमक्याचं पीक दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरावं. मूग पिकाची उगवण झाल्यानंतर 10 दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची विरळणी करून घ्यावी. साधारणपणे 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. आता चवळी पिकाविषयी. चवळीचं पीक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्याने पिकाच्या गरजेनुसार हलकं पाणी द्यावं. पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट होऊ शकते. चवळी पिकातील शेंगा काढणीला तयार झाल्यास परिपक्व शेंगा तडकणं टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळी शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा 4 ते 5 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. आता जाणून घेऊया पशुपालनाविषयी. तापमान वाढत असल्याने पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, ज्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 5.0% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. उष्णतेपासून संरक्षणासाठी दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावं. शक्य असल्यास गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करून गोठ्याचं तापमान कमी ठेवावं आणि जनावरांना आराम राखावा. उष्णतेचा ताण आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरायला बाहेर सोडू नये. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.